नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा। मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाचा आरंभ करूया आपण श्री संत नामदेव महाराजांच्या एका अभंगाने। अभंग असा आहे, तापत्रय तापले तापत्रय तापले, शरीर मोडले, वासना भांडिली मन माझे, वासना भांडिले मन माझे, केशवा वेगळे न देखे मी सुख, केशवा वेगळे न देखे मी सुख, पाहे तुझे मुख वेळोवेळा। बोला पंढरीनाथ महाराज की जय। बरोबर मित्रांनो, जसं सांसारिक ताप असतात किंवा बाहेर हवामानातले बदल म्हणा, हवामानातले ताप म्हणा, तर त्याचा आपल्या शरीरावर आपल्या मनावर परिणाम होऊ शकतो। आणि हरीचं नाव घेतल्यावर, हरीची कथा ऐकल्यावर, हरीचं भजन कीर्तन केल्यावर किंवा हरीचं रूप पाहिल्यावर देखील मन शीतळ होतं, मनाला सुख मिळतं। मित्रांनो, अभंगाची सुरुवात ताप ह्या शब्दाने झालेली आहे। तर आपले जे जाणकार मित्र आहेत त्यांनी आजचा आपला विषय ओळखलाच असेल। तर आजचा विषय उन्हाळ्याशी निगडीत आहे। तर बघूया आजचा आपला विषय काय आहे। आजचा आपला विषय आहे उन्हाळ्यात उद्भवणारे आजार आणि घ्यायची काळजी। बरोबर, उन्हाळ्यात उद्भवणारे आजार आणि घ्यायची काळजी। आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला मुंबईतील सर जे समूह रुग्णालयातील औषध वैद्यकशास्त्र म्हणजेच मेडिसिन विभागातले सहयोगी प्राध्यापक आणि पथक प्रमुख डॉक्टर मधुकर गायकवाड आपल्यासोबत आहेत। नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। नमस्कार सर। मित्रांनो, सरांचा तुमच्याशी परिचय करून देतो। डॉक्टर मधुकर गायकवाड, आपण पथक प्रमुख आहात, सहयोगी प्राध्यापक आहात, औषध वैद्यकशास्त्र विभाग म्हणजेच मेडिसिन डिपार्टमेंट, सर जे समूह रुग्णालय मुंबई येथे। सरांच्या जर शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर आपण MD मेडिसिन आहात, पुढे आपण फेलो ऑफ डायबेटॉलॉजी देखील आहात। आपण सर जे समूह रुग्णालयातील सर सेंट जॉर्जेस या रुग्णालयाचे जेव्हा वैद्यकीय अधीक्षक होतात तेव्हा रुग्णालयामध्ये आमूलाग्र बदल आपण गोरगरिबांसाठी घडवून आणलेत। पुढे प्रसंगी सांगायचं झालं तर गावाकडच्या अंगणामध्ये किंवा गावाकडच्या अंगणात दवाखाना आपण चालवतो किंवा प्रसंगी रस्त्यावर देखील रुग्ण तपासण्यासाठी आपण प्रसिद्ध आहात। मित्रांनो, कोविड-19 मध्ये सरांनी जे महामारीच्या काळामध्ये जे कार्य केलं त्यासाठी त्यांना तत्कालीन जे राज्यपाल महोदय आहेत त्यांच्याकडून आणि अनेक संस्थांकडून त्यांचा सत्कार सन्मान झालेला आहे। त्यांचा राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर देखील सत्कार सन्मान झालेला आहे। शोधनिबंधांविषयी सांगायचं झालं तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपण शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत। शिवाय वेगवेगळ्या आजारांवरचे सरांचे लेख देखील प्रसिद्ध आहेत। असे बहुगुणी असे डॉक्टर आज आपल्याला लाभलेले आहेत। शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया। मधुकर सर, पहिला प्रश्न असा असेल, स्वागत करतो। आणि पहिला प्रश्न, उन्हाळ्यात जे पोटाचे त्रास होतात तो कोणकोणते त्रास होतात त्याविषयी आम्हाला सांगा। नक्कीच आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा बरेच आजार होण्याची शक्यता जास्त असते। कारण उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो की पोटाचे सुद्धा आजार हे जास्त बळावतात। कारण उन्हाळा सुरू झाल्यानंतर आपल्या सगळ्यांची एक इच्छा असते की आपण थंड पदार्थ किंवा थंड पेय वगैरे लोकांकडून जास्त पिण्यामध्ये किंवा बाहेर गेल्यानंतर पाहतो की अन्न असतील किंवा थंड पदार्थ वगैरे असेल किंवा ज्युसेस वगैरे असतात, तर हे जास्त प्रमाणामध्ये आपल्याला घेण्यामध्ये येतं।
तर हे घेतल्यानंतर आपल्या पोटाचे सुद्धा आजार जास्त होत असतात, ज्याच्यामध्ये पाहतो की आपण जर बाहेरच्या ह्याच्यामध्ये झालं तर इन्फेक्शन होण्याची शक्यता असतात, जे की पचनसंस्थेशी रिलेटेड, जसं आपण पाहतो की कॉलरा वगैरे आहे किंवा टायफॉईड आहे, त्यालाच आपण एंट्रिक फीवर वगैरे म्हणतो, किंवा जसे आजार आहेत ॲक्यूट गॅस्ट्रोएंटायटिस आहे किंवा ॲक्यूट डायरिया वगैरे आहे, आणि किंवा जुलाब वगैरे होणे हे प्रमाण जास्त प्रमाणात आपण पाहतो. आणि ज्याच्यामध्ये लोकांना पोटात वगैरे दुखणे किंवा मळमळ वगैरे होणे किंवा पोटामध्ये क्रॅम्प्स वगैरे येणे, हे जे आजार आहेत की तो शक्यतो बाहेरचे पदार्थ किंवा बाहेरचे ज्यूस किंवा बाहेरचे थंड पाण्यामध्ये किंवा शक्यतो कॉन्टामिनेटेड वॉटर वगैरे असेल किंवा अशुद्ध वगैरे पाणी वगैरे पिण्यामध्ये आलेले असेल, तर हे शक्यतो आजार होतात. आणि ह्याच्या पाहतो की जे काही कावीळचे काही प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये की हिपॅटायटिस ए आहे आणि हिपॅटायटिस ई आहे, हे सुद्धा आजार दूषित पाण्यातून किंवा खाण्यामधून जर आलं तर हे आजार शक्यतो आपल्या उन्हाळ्यामध्ये पाहतो की हे आपल्या पोटाशी निगडीत होण्याची शक्यता शक्यता आहे. आणि डॉक्टर साहेब, उन्हाळ्यात जी कावीळ होते, जसं तुम्ही आता हेपॅटायटिस ए आणि ई म्हटलात, तर त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आणि गर्भवती महिलांवर त्याचा पण काही परिणाम होतो असेल तर त्याविषयी देखील आम्हाला सांगा. नक्कीच कावीळचे तसे होण्याचे प्रकार भरपूर आहेत. जसे कावीळ जे आहे की हिपॅटायटिस बी आहे किंवा हेपॅटायटिस सी किंवा हेपॅटायटिस डी, हे यांचं रूट ऑफ ट्रान्समिशन हे वेगळ्या प्रकारे आपल्या शरीरामध्ये होत असतं. पण जे काही दूषित पाणी आहे किंवा दूषित खाण्यामध्ये जर आलं असेल तर हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस सी हे आजार होतात, त्याच्यामुळे कावीळ वगैरे होतं आणि त्याचा इफेक्ट आपल्या जे शरीरामधलं लिव्हर आहे त्याच्यावर होत असतं. त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस ब्लड टेस्ट वगैरे करू तर त्याच्यामध्ये लिव्हर एन्झाईम्स किंवा कावीळ वाढलेलं आपल्याला दिसून येईल. पण हे जर कावीळ सर्वसामान्य लोकांमध्ये होताना याला आपण म्हणतो की सेल्फ लिमिटिंग डिसीज म्हणतो, की आपण त्यांची जर योग्य काळजी घेतलं तर हे आजार आपण शक्यतो नॉर्मल होऊ शकतं. पण जे काही हेपॅटायटिस ई जो आजार आहे, जर आपण जे काही गरोदर स्त्री आहेत तर ह्यामध्ये जर झालं तर खूप डिफिकल्ट असतं किंवा लाईफ थ्रेटनिंग असतं, की कधी कधी त्याच्यामध्ये काही गरोदर स्त्रीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे हेपॅटायटिस ई ज्यावेळेस प्रेग्नंट लेडी किंवा गरोदर स्थितीमध्ये होत असतं त्यावेळेस त्या स्त्रीची किंवा त्या रुग्णाची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. शक्यतो ते कावीळ जे आहे त्याचे एन्झाईम्स वगैरे करणे किंवा कावीळ जर वाढलेले असेल ते लवकर आटोक्यात आणणं. कारण का आपल्या ज्यावेळेस गरोदर स्त्री ज्या असतात त्याच्यामध्ये सुद्धा बरेच शरीरामध्ये चेंजेस होत असतात, तर त्या चेंजेस होणं जे की हार्मोनल चेंजेस शकतात किंवा प्रतिकारशक्ती कमी होऊ शकतं, ज्याच्यामुळे हा हिपॅटायटिस ई आजार जास्त प्रमाणात होतो. आणि त्याच्यामध्ये हाय मॉर्टॅलिटी रेट म्हणतो, की सर्वसामान्य ज्यावेळेस कावीळ होतं हिपॅटायटिस ईमुळे कमी मॉर्टॅलिटी असते किंवा ते रिकवर लवकर होऊ शकतात. पण गरोदर स्त्रियामध्ये झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्या गरोदर स्त्रीचे सुद्धा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे ह्या हिपॅटायटिस सी आणि किंवा दुसरे कावीळ जर झाले तर आपण त्याचे योग्य प्रकारे जे ब्लड टेस्ट किंवा काही जे ड्रग्स वगैरे असतील तर दिलं तर आपण ते आटोक्यात आणू शकतो. डॉक्टर साहेब, यावर महाराष्ट्राचे जे सांस्कृतिक शहर आहे पुणे, इथून आपल्याला फोन आलेला आहे. योगिता यांचा फोन आहे, बघूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार योगिता, आपलं स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज फक्त बंद करा जेणेकरून तुमचा आवाज आम्हाला प्रश्न स्पष्ट कळेल. टीव्हीचा आवाज बंद करा. माझी 18 वर्षाची मुलगी आहे. हां हां हॅलो. हां बोला. 18 वर्षाची मुलगी आहे माझी. तिला 2 महिने झालं पोटाचा त्रास होतोय. तर दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं की पित्ताचा त्रास आहे, परंतु पित्ताचे औषध घेऊनही काही होत नाही, फरक होत नाही. बरं सर, अजून काही विचारायचं तुम्हाला? अजून काही त्यांना त्रास होतो का? पित्ताचा अजून काही म्हणजे दुसरं काही सांगितलं का कशामुळे झालेलं आहे? जर हॅलो फक्त हां हां बरं, तुमचा प्रश्न कळला योगिता. उत्तर ऐकूया आपण सरांकडून. सर, ढोबळमानाने असं कळतंय की 18 वर्षाची मुलगी आहे, तिला जरा पित्ताचा त्रास होतोय, तर उन्हाळ्याच्या याच्यामध्ये तर औषधोपचार सुरू आहे. तर काय सांगाल, म्हणजे काय करायला पाहिजे? त्यांना जर पित्ताचा वगैरे त्रास असेल किंवा पित्ताचा त्रास हा कशामुळे होतं हे आपण त्याचं डायग्नोसिस करणं खूप गरजेचं आहे. जसे की सोनोग्राफी वगैरे आहे किंवा गरज पडली तर CT स्कॅन पोटाची करणे गरजेचं आहे. कारण का पित्ताशयामध्ये जर खडे वगैरे झाले असतील, आपण त्याला म्हणतो गॉल ब्लॅडर स्टोन्स वगैरे आहे किंवा दुसरे काही ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस वगैरे आहे का,
किंवा पित्ताशयाचे दुसरे काही आजार आहे का ज्याच्यामुळे आपल्याला गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट किंवा त्याच्यामध्ये जर एंडोस्कोपी वगैरे करण्याची गरज पडली तर हे जे काही डायग्नोसिस केल्यानंतर आपल्याला योग्य प्रकारे निदान करून आणि त्याच्यानुसार आपण ट्रीटमेंट जर केली की ते 2 महिन्यापासून ज्यांना त्रास होतो म्हणजे बरेच दिवस झाले त्यांना त्रास व्हायला लागला तर हे सोनोग्राफी किंवा सिटी ॲब्डॉमिन किंवा गॅस्ट्रोएंटरोलॉजी गरज पडले तर एंडोस्कोपीज वगैरे करून त्याच्यावर योग्य प्रकारे निदान झाल्यावर त्याच्यानुसार जर गरज पडल्याचं पोटात खूप दुखत असेल तर आपण गॅस्ट्रोएंटरोलॉजी किंवा सर्जनची ॲडवाईस घेऊन आपण ते गॉल ब्लॅडर किंवा कोलेसिस्टेक्टॉमी करू शकतो. जसे की आजकाल लॅप्रोस्कोपी कोलेसिस्टेक्टॉमी आहे जिथे की पोटसुद्धा ओपन करण्याची गरज पडत नाही. तर मला असं वाटतं की पित्ताशय कशाच्यामुळे होतं हे योग्य पहिलं निदान करणं गरजेचं आहे असं मला तरी त्यांच्या प्रश्नावर वाटतं. फारच छान. असेच मित्रांनो तुम्ही फोन करून आम्हाला प्रश्न विचारत जरा तुमच्या मनात ज्या शंका आहेत त्याविषयी. आज उन्हाळ्यातले जे त्रास आहे आजार आहेत त्याविषयी आपली चर्चा सुरू आहे डॉक्टर मधुकर गायकवाड यांच्यासोबत. डॉक्टर साहेब आत्ताच तुम्ही सांगितलं की पोटदुखीचं किंवा पोटाचं जे अपचन होतं विषबाधा होते फूड पॉयझनिंग होतं त्याचे कारण काय आहे त्याची लक्षणं काय ते पण आम्हाला सांगा. नक्कीच ज्यावेळेस आपण बाहेरचं खाण्यात किंवा बाहेरचं पिण्यामध्ये आल्यानंतर त्यावेळेस रुग्णाला शक्यतो पोटात वगैरे दुखणे किंवा मळमळ वगैरे येणे आणि त्याच्यामुळे डोकं वगैरे दुखणे किंवा गरगरणे किंवा चक्कर वगैरे येणे सुद्धा असं प्रकार होत असतात. किंवा ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये पोटामध्ये त्यांना लूज मोशन्स किंवा वॉमिटिंग जर जास्त झालेले असेल तर त्यामुळे आपल्या शरीरातलं पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी वगैरे होतं. त्यामुळे हातपाय वगैरे दुखणे किंवा हातामध्ये क्रॅम्प्स वगैरे येणे किंवा पायामध्ये गोळे वगैरे येणे हे जे प्रकार आपण पाहतो तर हे किंवा पोटामध्ये आकडून पोट वगैरे दुखणं किंवा त्याला अपडाऊन क्रॅम्प्स वगैरे आपण म्हणतो. तर असे काही प्रकार जर आपल्याला ह्या पाण्यामध्ये किंवा बाहेर खाण्यामध्ये लक्षात आले तर आपण समजू शकतो की ते शक्यतो आपण पोटाशी निगडीत त्यांना काहीतरी आजार झालेले आपण सांगू शकतो. आणि डॉक्टर साहेब पचन संस्थेला किंवा पोटाची काळजी उन्हाळ्यात कशी घ्यावी काय खावं काय टाळावं हे देखील आम्हाला सांगा. ज्यावेळेस उन्हाळ्यामध्ये आपण पाहतो की उन्हाळा असल्यामुळे आपण शक्यतो जास्त थंड पदार्थ घेण्याची जास्त आपल्याला सवय असते. तर ज्यावेळेस आपण बाहेर वगैरे जातो तिथले पाणी किंवा जाताना आपले पाणी वगैरे घेऊन सोबत जाणे गेले असायला पाहिजे किंवा कॉन्टामिनेटेड वॉटर किंवा दूषित पाणी आहे का नाही हे बघून घ्यायला पाहिजे. आणि शक्यतो बाहेर वगैरे तेलकट पदार्थ असतात किंवा तळलेले पदार्थ वगैरे किंवा स्पायसी फूड्स वगैरे आहेत हे शक्यतो आपण उन्हाळ्यामध्ये त्यांनी टाळायला वगैरे पाहिजे. आणि जे काही गरम पेय वगैरे असतील तर हे सुद्धा आपण टाळलं किंवा आपण बाहेरचे पदार्थ किंवा ज्यूस वगैरे आहे की उसाचा ज्यूस असेल किंवा नारळ पाणी असेल किंवा लिंबू पाणी वगैरे जे घेत असतो किंवा बाहेरचे उघड्यावरचे अन्न पदार्थ वगैरे खाताना आपण ते चांगले आहेत का नाही की ज्याच्यामुळे आपल्याला काही त्रास होणार नाही ह्याची जर काळजी घेतली तर जे काही उन्हाळ्यामध्ये आपल्याला काही पोटाचे आजार होतील किंवा पोटामुळे आपल्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे आणि ज्यामुळे आपली पचनसंस्था ती बिघडणार नाही. तर ह्या प्रकारे आपण बघितलं तर हे आपण जे काही आजार आहे की पुढे जाऊन आपल्याला शक्यता जास्त त्रास होऊ शकतो तर ही काळजी जर आपण चांगल्या प्रकारे घेतली तर आपण हे जे काही होणारे आजार आहेत आपण टाळू शकतो. फारच छान. छत्रपती संभाजीनगरहून येथे आपल्याला फोन आलेला आहे. धोत्रे यांचा फोन आहे कारभारी धोत्रे. बघूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हां हां आपला प्रश्न विचारा कारभारी धोत्रे आपला प्रश्न विचारा. तो ये ना आपलं हे पोट टाईट होतं पोट टाईट होतं आणि काय होतंय आता दुखतं थोडं बेंबी जवळ दोन्ही कोण पण आणि बेंबी दुखते अशी येईन आणि जेवण केलं पोट असं फक्त फार टाईट होतं जिरतच नाही अन्न असं जास्त धरतात. बरं वय किती आहे साधारण तुमचं? 60 वर्ष असेल. 60 वर्ष आहे. सर अजून काही विचारायचं तुम्हाला? नाही धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. बरं 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 धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. सर काय सांगा? की त्यांना पोटाचा त्रास होतो मोस्टली त्यांना जेवण झाल्यानंतर पोटामध्ये दुखणे किंवा त्यांना पोटामध्ये जळजळ किंवा पोट टाईट होणे हे त्यांचं सांगणं होतं. तर हे मला शक्यतो वाटतं की आपण पोटा किंवा त्याला आपण म्हणतो की ॲसिडिटी वगैरे किंवा ॲक्यूट पेप्टिक डिसीज किंवा गॅस्ट्रायटिस मुळे सुद्धा असे आजार किंवा आपण काही अल्सर्स वगैरे असतात आपल्या पोटामध्ये जर काही अल्सर वगैरे झालेले असेल तर शक्यतो आपले जेवणानंतर आपल्या शरीरामध्ये जे काही गॅस्ट्रिक सिक्रेशन्स होत असतात त्याच्यामुळे ते त्रास वगैरे होऊ शकतं. त्यामुळे ते त्यांना असू शकतो.
आणि त्यांचं जर पोट वगैरे साफ जर वगैरे होत नसेल, त्यामुळे त्यांना असं पोट टाईटनेस वगैरे वाटत असेल किंवा पोटामध्ये आखडल्यासारखं वाटत असेल, त्यामुळे आपलं जर पोट साफ होत नसेल तर काही लॅक्झिटिव्ज वगैरे असतात किंवा पोट साफ होण्यासाठी सुद्धा असते काही आपण सिरप वगैरे देऊ शकतो, त्यामुळे त्यांचं पोट वगैरे साफ होण्या त्यामुळे त्यांना जे काही पोटामध्ये अवघडल्यासारखं काही टाईट झाल्यासारखं वाटतं ते कमी होईल. आणि दुसरं त्यांना जर काही ॲसिडिटी जेवणानंतर जर त्रास होत असेल तर शक्यतो त्यांनी जसे काही अँटासिड्स आहे काय सिलस वगैरे आहेत आणि किंवा काही तिखट पदार्थ किंवा ज्याच्यामुळे त्यांना त्रास होतो तर असे त्यांनी जेवणामध्ये पदार्थ टाळले तर हे त्यांना काही दुखण्याचा त्रास आहे हे नक्कीच त्याचं कमी होऊ शकेल. साताऱ्याहून आपल्याला पुढला फोन आहे. विठ्ठल यांचा फोन आहे, बघूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार विठ्ठल, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा, सलग प्रश्न विचारा. माझ्या मंडळीचं आहे ना, असं प्रवासाला गेलं ना, घरातून समजा थोडं जरी खाऊन गेलं ना तरी परत येताना परत आलं तर जेवण ते तसंच राहतं, उलट्या होतात आणि खूप डोकं दुखतं. बरं, कधीपासून होत आहे, वय काय आहे? हे आता बरेच दिवस झाले. तसे त्याचं वय 35 आहे. बरं, 5-6 वर्ष झाले असं होतं. प्रवासात गेलं ना बाहेर उन्हात की तो प्रॉब्लेम होतो. बरं, वाढवतो जरा. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. आपण उत्तर ऐकूया सरांकडून. काय सांगणार? त्यांना जेवण वगैरे केल्यानंतर करताना जर ट्रॅव्हलिंग केल्यानंतर किंवा बऱ्याच जणांना आपण पाहतो की मोशन सिकनेस म्हणतो त्याला आपण, ज्यांना की ट्रॅव्हलिंगमध्ये त्यांना मळमळ होणे, उलटी होणे हे प्रकार आपण लहान मुलामध्ये किंवा बऱ्याच रुग्णामध्ये किंवा बऱ्याच लोकांना ट्रॅव्हलिंग हे सहन होत नाही. तर ट्रॅव्हलिंगच्या वेळेस अगोदर शक्यतो आपण आहार वगैरे काही जे तेलकट आहे किंवा स्पायसी फूड्स असतील आणि साधा आहार जर घेऊन आपण ट्रॅव्हलिंग केलं किंवा तर त्याच्या शक्यता आपण असे उलटी किंवा मळमळ होणे किंवा डोकं वगैरे दुखणे हे आपल्याला टाळता येईल. आणि जर आपण मोशन सिकनेसचा कंटिन्यू जर त्याला त्रास होतच असेल तर काही ड्रग्स वगैरे किंवा टॅबलेट्स वगैरे असतात की जे आपण ट्रॅव्हलिंगच्या अगोदर घेऊ शकतो किंवा ट्रॅव्हलिंगच्या होत असताना आपण देता येते. त्यामुळे आपण डॉक्टरांना विचारून ते जर टॅबलेट्स वगैरे आपण जर वापरले तर ह्यांना जे काही त्रास होत आहे तर हे आपण जर बघितलं तर ते होणार नाही. याला आपण मेडिकल टर्म जे आहे त्याला मोशन सिकनेस हा प्रकार आहे, त्यामुळे त्यांना तो त्रास होतोय. फारच छान. मित्रांनो, उन्हाळ्याविषयी चर्चा सुरू आहे. उन्हाळ्यात जे होणारे त्रास आहे त्याविषयी चर्चा सुरू आहे. मित्रांनो, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आज आपली चर्चा सुरू आहे उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांविषयी आणि आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे त्याविषयी. आणि या विषयावर मार्गदर्शन आपल्याला करत आहेत सर जे समूह रुग्णालय यातील डॉक्टर मधुकर गायकवाड. या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. फोनवर प्रश्न काय तो आपण बघूया. नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार साहेब, शिवानंद बोलतो. हा, माझा नमस्कार. प्रश्न असा आहे, आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण मोठी व्यक्ती इकडे तिकडे उन्हामध्ये काम करत असतो, फिरत असतो, त्यामुळे आम्ही पाणी कमी पिल्यामुळे आपल्याला शरीरामध्ये कोणता त्रास उद्भवतो किंवा काय त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो, आणि लहान मुलं जी असतात. हां, धन्यवाद शिवानंद आपल्या प्रश्नासाठी. डॉक्टर साहेब काय सांगणार? तसं आपण ते डिस्कस करतच आहोत काही उन्हाळ्यामध्ये अजून काही आजार होणारे असतात ते, कारण उन्हाळ्यामध्ये उष्माघात होण्याची शक्यता जास्त असते. बाहेर वगैरे काम करताना जे आहे ते कंटिन्यू आणि पाणी वगैरे पिणं खूप गरजेचं आहे. आणि जर तहानं वगैरे जरी लागले नसले तरी पाणी पित राहणे हे शक्यतो जास्त चांगलं गरजेचं आहे. कारण लहान मुलं आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना जास्त शक्यतो त्रास होण्याची शक्यता जास्त असते. ज्याच्यामुळे जर उष्माघात झाला तर आपल्या शरीरातलेच काही महत्त्वाचे ऑर्गन त्याच्यावर इफेक्ट होत असतो. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही शेतामध्ये किंवा बाहेर कुठे काम करत असता त्यामुळे आपलं हायड्रेशन किंवा आपल्या शरीरामधलं जे पाण्याचं प्रमाण कमी होत असतं हे प्रमाण मेंटेन करणं खूप गरजेचं असतं. म्हणून मला तुम्हाला असं सांगावं असं वाटतं की तुम्ही बाहेर जाताना किंवा बाहेर कुठे काम करत असताना आपल्यासोबत पाण्याची बॉटल वगैरे ठेवणे किंवा पाणी वगैरे कोणत्या ह्याच्यामध्ये ठेवणे. आणि आपल्याला असं नाही की तुम्ही पाणी तहान लागल्यानंतरच पित असलं, कारण का आपल्या शरीराचं पाण्याचं प्रमाण मला वाटतं जवळपास दिवसभर तुम्ही 10 ते 12 ग्लास पाणी किंवा 1-1.5 लिटर सोबत पाण्याची बॉटल किंवा एका दिवसभरामध्ये एवढं पाणी जर पिलं तर आपल्या जे काही शरीरावर उष्माघात किंवा डिहायड्रेशन होण्याचे जे काही कॉम्प्लिकेशन होऊ शकतात तर ते होणार नाही. त्यामुळे आपल्या शरीराचं पाण्याचं प्रमाण मेंटेन ठेवणं खूप गरजेचं आहे असं तरी मला त्यांना सांगावं असं वाटतं.
छान मित्रांनो, असंच फोन करून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा तुमच्या मनातले. डॉक्टर साहेब, पुढला प्रश्न असा आहे की उन्हाळ्यात जी सर्दी पडसं होतं त्याविषयी मला सांग. आपण पाहतो की उन्हाळ्यामध्ये खूप गरमी असल्यामुळे किंवा टेम्परेचर जास्त हाय असल्यामुळे आपल्याकडे थंड प्रकारचे पदार्थ किंवा जसे की लिंबू पाणी आहे किंवा ज्यूस आहे किंवा आईस्क्रीम्स वगैरे असतात, हे थंड प्रमाणाचं खूप घेण्यामध्ये येतं. तर हे थंड पदार्थ ज्यावेळेस आपल्याकडे खाण्यामध्ये येतात किंवा घेण्यामध्ये येतात, तर त्यामुळे असे सर्दी किंवा खोकला किंवा जे रेस्पिरेटरी सिस्टीमशी रिलेटेड काही आजार्स आहेत तर किंवा व्हायरल इन्फेक्शन्स वगैरे आहेत, तर हे लहान मुलामध्ये किंवा आपल्या अबाव 60 ज्याला आपण सिनियर सिटीजन्स किंवा ज्येष्ठ नागरिक वगैरे असतात, तरी ह्यांच्यामध्ये सुद्धा खूप हे सर्दी खोकल्याचे आजार्स किंवा आपल्या रेस्पिरेटरी सिस्टम काही अगोदर त्यांना काही आजार असतील तर हे आजार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपण बाहेर वगैरे जाताना किंवा आपण ज्यांना काही आजार असतील तर हे सध्या पदार्थ जर काही आहे शक्यता जर त्यांनी टाळलं तर हे सर्दी खोकला किंवा पडसे वगैरे आहेत किंवा व्हायरल इन्फेक्शन्स आहेत किंवा अजून दुसऱ्यामुळे ते रेस्पिरेटरी डिस्ट्रेस होण्याची शक्यता आहेत किंवा अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम असतील तर हे कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण आपली काळजी घेणं या उन्हाळ्यामध्ये सुद्धा गरजेचं आहे. पुढला प्रश्न आपल्याला शहानिधी गायकवाड घाटकोपरहून आहे, तर बघूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार. मला ना माझं पोट टाईट होतं आणि थोडं जरी जेवलं तरी टाईट होतं आणि श्वास घ्यायला त्रास होतो आणि मधून कधी कधी म्हणजे जुलाब लागतात आणि नाही तर मग बंदच होते असं म्हणतात. बरं, वय किती आहे साधारण आपलं? माझं 61 चालू आहे. 61 चालू आहे. हो. ओके, अजून काही विचारायचं सर? त्यांना दुसरे काही आजार वगैरे काही दुसरा काही आजार वगैरे आहे? डायबिटीज, हो, बीपी आहे किंवा? ना, डायबिटीस आहे 30 वर्षापासून. बरं. ब्लड प्रेशर आहे. हा हा, हम्म. चालेल. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार डॉक्टर साहेब? नक्की त्यांना पोटाशी रिलेटेड आजार आहेत, त्यांना बरेच वेळेस जुलाब होतं किंवा पोट टाईट होतं, पोट साफ होत नाही असं त्यांचे कंप्लेन आहेत. कारण आपण पाहतो की मी त्यासाठीच विचारले त्यांना काही आजार आहेत काय, कारण आपल्या ह्या डायबिटीजचा एक प्रकार आहे ज्या डायबिटीजमुळे सुद्धा होऊ शकतो किंवा त्यांना दुसरं काही कारणही असू शकतं. पण ह्यांच्यामध्ये असं मला वाटतं की डायबिटिक एक ऑटोनॉमिक डिस्फंक्शन आपल्या ज्यावेळेस शुगरचे पेशंट्स वगैरे असतात तर आपल्या काही काळानंतर 5 ते 10 वर्षानंतर आपली जी GI सिस्टीम आहे त्यामुळे सुद्धा ह्या शुगरच्या हाय प्रमाणामुळे सुद्धा आपल्या सिस्टीमवर त्याचा इफेक्ट होत असतो. त्यामुळे किंवा वयानुसार आपले फिजिओलॉजिकल चेंजेस असतात किंवा आपली जी GI सिस्टीमची जी मोटिलिटी असते ती सुद्धा कमी होत जात असते. त्यामुळे सुद्धा असं कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता जास्त असते किंवा डायबिटिकमुळे ऑटोनॉमिक डिस्फंक्शनमुळे सुद्धा किंवा कधी कॉन्स्टिपेशन कधी डायरिया ह्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे त्यांनी योग्य डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा जर जुलाब होत असलं तर ते त्याच्यावरही आपण कंट्रोल करू शकतो किंवा होत नसेल किंवा कॉन्स्टिपेशन होत असतं तर लॅक्झिटिव्ज वगैरे देऊन आपण ते पोट वगैरे साफ होण्यासाठी दिलं जाऊ शकतं. त्यामुळे हे आहेत का दुसरं काही आहे का हे सुद्धा त्यांना तपासून करून त्याचं निदान करणे गरजेचं आहे. तर मला तर ह्यांच्या केसमध्ये वाटतं की शुगरच्या इफेक्टमुळे सुद्धा त्यांच्या GI सिस्टमवर इफेक्ट झालेला असं मला तर वाटतं. ओके, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. डॉक्टर साहेब, पुढला प्रश्न की हे जे उन्हाळ्यात सर्दी पडसं होतं ते कसं टाळावं आणि गार थंड पाणी वगैरे थंड पेय आपण पितं ते प्यावं की नाही ते देखील आम्हाला सांगा. आपण पाहतो की आपल्या जर काही आजार्स वगैरे असतील किंवा आपण ज्याच्यामुळे सर्दी किंवा खोकले झाल्यानंतर ते ॲक्यूट एक्झॅसरेबट होऊ शकतात, ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. शक्यतो बाहेर वगैरे जाताना किंवा एक चांगल्या प्रकारचे जर पेय वगैरे असतील किंवा आपण बऱ्याच ठिकाणी फ्रीजमधलं पाणी पिलं जातं किंवा थंड माठामधलं पाणी वगैरे जर असेल किंवा थंड ज्युसेस वगैरे आहेत किंवा आईस्क्रीम्स वगैरे आहेत तर आपल्याला ज्याच्यामुळे की ॲलर्जिक काही कॉजेस वगैरे असतील त्यांना तर शक्यतो आपण अशा प्रकारचे टाळायला पाहिजे. शक्यतो थोडंसं एक्स्ट्रीम कोल्ड किंवा एक्स्ट्रीम हॉट अशा काही पदार्थ वगैरे असतात त्यामुळे आपल्या बॉडीला सहन होणार नाहीत. शक्यतो असे टाळायला पाहिजे ज्याच्यामुळे कारण अति थंड पदार्थसुद्धा घेतल्यानंतर हे जे काही आपले रेस्पिरेटरी सिस्टमचे आजार्स आहेत की मी म्हटलं किंवा पोटाचे आजार्स आहेत तर हे होऊ शकतात. म्हणून आपण योग्य प्रकारे आपण आपली काळजी घेऊन हे पदार्थ आपण घेतलं वगैरेच पाहिजे. डॉक्टर साहेब, आम्हाला उन्हाळ्यात जो दम्याचा त्रास होतो किंवा बालदमा म्हणतात किंवा अस्थमाचा त्रास जो होतो त्याविषयी थोडं सांगा. कारण का जे काही त्यांना आपण म्हणतो की COPD आहे किंवा चाइल्डहुड अस्थमा लहान मुलामध्ये असू शकतो किंवा एल्डरली किंवा सिनियर लोक असतात त्यांच्यामध्ये क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज किंवा आपल्या रेस्पिरेटरी सिस्टम श्वसन संस्थेचे रिलेटेड आजार्स वगैरे असू शकतात.
तर असे आजार किंवा दुसरे काही ॲक्यूट ब्रॉन्कायटिस आहे किंवा क्रोनिक ब्रॉन्कायटिस किंवा इंटरस्टिशियल लंग डिसीज आहे, त्यांना कंटिन्युअसली ऑक्सिजन किंवा पंप वगैरे घेण्याची गरज पडत असेल, तर अशा रुग्णामध्ये ज्यावेळेस किंवा सर्दी खोकला किंवा व्हायरल इन्फेक्शन जर झाले असतील किंवा काही अजून दुसरे काही जर कोणाला स्मोकिंग करण्याचे हॅबिट्स वगैरे असतील, ज्याच्यामुळे हे ॲक्यूट एक्झासर्वेशन ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा किंवा COPD होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सर्दी खोकला किंवा दुसरे काही हॅबिट्स वगैरे असतील, आपण हे जर कंट्रोल केलं की कारण का हे थोडं जरी लहान मुलामध्ये आपली जे पाहतो की प्रतिकारशक्ती काही कमी असते आणि वय 60 झाल्यानंतर जे की ज्येष्ठ नागरिक वगैरे असतात त्यांच्यामध्ये सुद्धा प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. म्हणून अशा रुग्णामध्ये जे हाय रिस्क ग्रुपमध्ये म्हणतो की ह्यांना जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे ज्यावेळेस सर्दी खोकला हे झाल्यानंतर आपण इमिडिएटली डॉक्टरांना दाखवून त्यांच्या सल्ल्यानुसार आपण जर ट्रीटमेंट घेतली तर हे ॲक्यूट एक्झासर्बेट होण्याचे जे आहेत तरी आपण कमी करू शकतो. अरे छान मित्रांनो, या वळणावर आपल्याला कल्याणहून फोन आहे. अशोक धात्रक यांचा फोन आहे, बघूया त्यांचा प्रश्न काय. हॅलो डॉक्टर साहेब. हा नमस्कार, आपला प्रश्न विचारा, स्वागत आहे कार्यक्रमात. कल्याणवरून अशोक धात्रक बोलतोय. हा मला 7-8-10 वर्षापासून पोटाचा खूप त्रास होतो, म्हणजे गॅस पकडतो आणि संडासला होतच नाही. तर मी जवळजवळ 7-8 वर्षापासून चूर्ण खातो, त्या चूर्णावर माझं ते पण वेळेवर तरी होत नाही संडास. पण तो त्रास मी सगळं ट्रीटमेंट केली पण तो त्रास काही संपलेला नाही माझा. तर त्याच्यावर काय मला सजेशन मिळेल तर चांगलं होईल. पोट कायम फुगलेलं असतं कंटिन्यू. बरं, आपलं वय सांगता? माझं आता 68 वर्ष चालू झालंय. 68 वर्ष. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. डॉक्टर साहेब काय सांगा? त्यांचं वय सुद्धा जास्त आहे आणि पोटाचा त्रास होतो, म्हणजे त्यांना पोट वगैरे साफ होत नाही, यांचं मेन कंप्लेन आहे. कारण का मी आता ऑलरेडी सांगितलं की वयानुसार आपल्या शरीरामधले जे काही GI सिस्टम आहे, मोटिलिटी वगैरे सुद्धा कमी होत असते किंवा त्यांना दुसरे काही आजार असतील किंवा आता सांगितलं की डायबिटीज वगैरे आहे, तर हे सुद्धा आपण त्यांनी तपासून घेतलं पाहिजे. आणि गरज पडली तर पोटाची सोनोग्राफी हे आणि किंवा जर त्यांना जास्त होत असेल तर गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टचं ओपिनियन घेऊन आपण कोलोनोस्कोपीसुद्धा आपण करू शकतो. पण त्यांनी पोट वगैरे साफ होण्यासाठी मला तर वाटतं त्यांनी जास्त कंटिन्यू पाणी वगैरे प्यायला पाहिजे. आणि जे काही आपले पालेभाज्या वगैरे आहेत, आपण पाहतो की पानगोबी वगैरे आहे, हे त्याच्यानुसार पालेभाज्या वगैरे आहेत, हे पालेभाजी किंवा पानगोबी हे आपले ते हे पाण्याचं प्रमाण हे जास्त पकडून ठेवतात. त्यामुळे त्यांना पोट साफ होण्यामध्ये त्यांना नक्कीच मदत होईल. त्यामुळे कंटिन्यू पाणी पिणे किंवा पालेभाज्या वगैरे किंवा पानगोबी वगैरे जास्त प्रमाणामध्ये खाणे, त्याच्यामुळे हे घेतलं तर त्यांचं नक्कीच पोट साफ होण्यास त्यांना मदत होईल. डॉक्टर साहेब, पुढला प्रश्न असा आहे की हा दम्याचा त्रासाविषयी आपण चर्चा सुरू होती उन्हाळ्यातल्या, त्यावर उपाय किंवा तो कसा टाळवा, आणि सोबत एक प्रश्न अजून जोडतो की श्वसन संस्थेची काळजी कशी घ्यावी उन्हाळ्यात, त्याविषयी. आपण पाहतो की COPD किंवा ब्रॉन्कियल अस्थमा ह्या गोष्टी आजार जास्त होण्याची शक्यता असतो. त्यामुळे श्वसन संस्थेचे जे काय आहे ते काळजी घेताना आपल्या घरामध्ये जर लगेच सर्दी खोकला झाल्या तर आपण घरामध्ये सुद्धा स्टीम इनहेलेशन किंवा वाफारा वगैरे आहे तर ते आपण घेऊ शकतो. किंवा जर ताप वगैरे आलं असेल तर अँटीपायरेटिक्स वगैरे घरच्या घरी देऊ शकतो ते, किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण ते देऊ शकतो. आणि त्यांना काही अस्थमा किंवा COPD असतील, त्यांना काही इनहेलेशन किंवा पंप वगैरे चालू असेल किंवा नेब्युलेशन वगैरे असेल तर हे रेग्युलरली वेळेवर घेणं खूप गरजेचं आहे. किंवा जर त्यांना जर जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरच्या योग्य सल्ल्यानुसार त्यांना जर गरजेनुसार ECG किंवा चेस्ट एक्सरे हे करून आपण त्यांना योग्य प्रकारे आपण उपचार करू शकतो. पण काही असे जे काही आजार ज्याच्यामुळे काही ॲलर्जन्स असतात त्याच्यामुळे त्यांना ॲक्यूट एक्झासर्बेट होऊ शकतं, ते सुद्धा आपण आयडेंटिफाय केले. किंवा बऱ्याच लोकांना जेवणामधून किंवा बऱ्याच लोकांना धुळीची ॲलर्जी असू शकते किंवा फुलाची ॲलर्जी असू शकते, तर ज्याच्यामुळे आपण ॲक्यूट एक्झासर्बेट होऊ शकतं हे टाळायला वगैरे पाहिजे. आणि सर्दी खोकला झाल्यानंतर इमिडिएटली त्याच्यावर आपण ट्रीटमेंट जर घेतले तर ह्या गोष्टी जे काही क्रोनिक किंवा कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असतं तर हे आपण टाळू शकतो. फारच छान. मित्रांनो, या वळणावर आपण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. आणि आपली आज चर्चा सुरू आहे उन्हाळ्यात होणाऱ्या त्रासाविषयी, आजारांविषयी आणि आपण काय काळजी घ्यायला पाहिजे त्याविषयी. डॉक्टर मधुकर गायकवाड आपल्याला मार्गदर्शन करतायत. या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे, नगरहून फोन आहे. गोविंद गायकवाड यांचा फोन आहे, बघूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. म्हणजे माझ्या पोटामध्ये पाणी होतंय, बरं पण ते डांबरल्यावानी होतं, पोटामध्ये 5-6 वेळेस पाणी काढलंय. बरं. हा, हा हा, वय किती आहे तुमचं? माझं वय 60 आहे. 60 आहे. आणि अजून काही त्रास आहेत सोबत? बाकी डायबिटीज, काही बीपी? त्रास नाहीये, तेवढा बरं. त्रास आहे. चालेल 60. सर, काय चालेल. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. सर, काय सांगणार? पोटात पुन्हा पुन्हा त्यांना पोटात पाणी झाल्याने आपण त्यांना असायटिस म्हणतो, की त्यांनी मला वाटतं बरेच वेळेस त्यांनी असायटिक टायपिंग वगैरे केलेले आहे, ते पॅरासेंटेसिस वगैरे. कारण का पोटामध्ये पाणी जमा होण्याचे प्रकार त्याच्यामध्ये बरेच कारणे आहेत. जर पेशंटचा लिव्हर सिरोसिस वगैरे झालेला असेल किंवा कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर वगैरे किंवा हार्ट फेल्युअरमध्ये सुद्धा आपल्या पोटावर पाणी जमण्याची शक्यता असते, किंवा किडनीचा काही आजार असेल त्याच्यामध्ये काही नेफ्रॉटिक सिंड्रोम वगैरे आहे. तर हे आजारामुळे सुद्धा आपल्या पोटामध्ये पाणी जास्त जमा होण्याची शक्यता असते. किंवा मोस्टली आपल्या इंडियन पेशंट्समध्ये बघितलं तर सिरोसिस ऑफ लिव्हर, जर काही त्यांना सिरोसिसचे बरेच कारणं वगैरे आहेत, तर असायटिस हे त्याचे फ्लूइड वगैरे काढून आपण वेगवेगळ्या प्रकार त्याची तपासणी केलं जातं. तर रिपीटेडली त्यांना आपण पॅरासेंटेसिसही करावं लागेल. आणि जे नेमकं जर खाली काही कॉज असेल तर ते कॉज ट्रीट करणे खूप गरजेचं असतं. आता लिव्हरचा असेल तर लिव्हर ट्रान्सप्लांट हा शेवटचा ऑप्शन असतो, किंवा टिप्स प्रोसिजर्स वगैरे आहेत. किंवा हार्टचा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांना डायबिटिक्स वगैरे घेऊ शकतात, किंवा नेफ्रॉटिक सिंड्रोम असेल किंवा दुसरे काही आजार असतील तर त्याची जर ट्रीटमेंट केली तर हे पोटामध्ये जर पाणी वगैरे साचणं कंटिन्यू चालू आहे किंवा त्यांना काढावं लागतं, तर ह्या गोष्टी आपण त्या ट्रीटमेंटमुळे कमी होऊ शकतं. डॉक्टर गायकवाड, आम्हाला हे पण सांगा की उन्हाळ्यामध्ये त्वचेचे काय काय किंवा कुठकुठले त्रास होऊ शकतात त्याविषयी आम्हाला सांगा. पाहतो की उन्हाळ्यामध्ये शक्यतो आपल्याला पाहतो की सगळीकडे जो बरेच लोकांमध्ये घामामुळे बरेच स्किनचे आजार्स वगैरे वाढताना दिसतात. कारण बाहेर वगैरे जाताना बरेच लोकांनी आपले टाईट कपडे वगैरे घालणे किंवा डार्क कलरचे कपडे आपण वगैरे वापरतो, किंवा घरी आल्यानंतर आपल्या त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेतली नाही, किंवा बरेच वेळेस आपण भरपूर घाम आल्यानंतर थंड पाण्याने किंवा घरी आल्यानंतर आंघोळ वगैरे करणे सुद्धा खूप गरजेचं आहे. तर अशा वेळेस आपल्या घामामुळे आपल्या शरीरावर बरेच वेळेस स्किन वगैरे ड्राय होणे किंवा स्किन लालसर पडणे किंवा स्किन टॅनिंग वगैरे म्हणतो, किंवा ड्राय स्किन वगैरे होण्याची शक्यता असते. आपण लहान मुलांमध्ये पाहतो की घामोळ्याचा एक प्रकार आपण खेड्यामध्ये आढळून येतो, किंवा त्याला घामोळ्या वगैरे हा शब्द त्या वापरला जातो. जर आपण शक्यता आपल्या शरीरामधले की आपल्या त्वचेवर काही पोर्स वगैरे असतात तर हे कधी जर बंद वगैरे झाले असतील तर हे आजारसुद्धा ह्या स्किनचे होऊ शकतात. किंवा बऱ्याच वेळेस कंटिन्यू घाम किंवा मॉइस्ट झाल्यामुळे फंगल इन्फेक्शन्स वगैरे आपल्या त्वचेचे होऊ शकतात. किंवा स्किन बर्न्स किंवा स्किन टॅनिंग वगैरे आपण पाहतो की त्वचा वगैरे आपल्या चेहऱ्यावरचे त्वचा वगैरे काळी वगैरे पडणे. तर हे उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या स्किनचे जर काळजी नाही घेतले तर ह्या स्किन रिलेटेड किंवा स्किन ॲलर्जीज वगैरे होणे किंवा स्किन इचिंग वगैरे होणे, ह्या जे गोष्टी आहेत ह्या प्रमाणामध्ये आपण ह्या स्किनचे आजार आपल्या उन्हाळ्यामध्ये घामामुळे वाढत असतात. डॉक्टर साहेब, उन्हाळ्यात जे बुरशीजन्य आजार होतात म्हणजे जसं की फंगल इन्फेक्शन म्हणा, तर त्याविषयी आम्हाला सांगा आणि ते कसे टाळावे ते देखील आम्हाला. कारण का आपल्या शरीरामध्ये उन्हाळ्यामध्ये घाम जास्त येत असतो, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये काही ठिकाणी फंगल इन्फेक्शन्स हे जास्त होत असतात. त्यामुळे आपले तिथे डॉक्टरच्या सल्ल्यानुसार अँटीफंगल्स क्रीम वगैरे आपण लावू शकतो, किंवा अँटाहिस्टेमिनिक्स ड्रग्ज वगैरे आपण घेऊ शकतो. किंवा काही आपल्या शरीरावर ॲलर्जी वगैरे असेल त्यामुळे आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लोशन्स वगैरे वापरलं तर ते सुद्धा इचिंग वगैरे कमी होऊ शकतो. आणि आपण आपली त्वचा चांगल्या प्रकारे मॉइस्ट ठेवणे किंवा ज्या असेल तर ती क्रीम्समुळे कमी होऊ शकतो. आणि फंगल इन्फेक्शन्स हे शक्यता जास्त लहान मुलं असतील किंवा बाहेरून आपण ज्यावेळेस काम वगैरे करून येऊ शकतो त्या आवश्यकता असतो. त्यामुळे घरी वगैरे आल्यानंतर आपले कपडे वगैरे बदलणे किंवा कपडे आल्यानंतर चेंज करणे आणि सैल कपडे वगैरे वापरणे, किंवा जास्त टाईट स्किन जे आहे कपडे वगैरे वापरल्यामुळे स्किनवर त्याचा इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारे जर आपण काळजी घेतलं तर जे फंगल इन्फेक्शन किंवा त्वचेशी रिलेटेड काही आजार असतील तरी आपण कमी करू शकतो किंवा टाळू शकतो. फारच छान. मित्रांनो, या वळणावर पुण्याहून आपल्याला फोन आहे.
सुधीर जुन्नरकर यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार सुधीर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. सर, हे उन्हाळ्यामध्ये बराच वेळ हिंडल्यानंतर जर तहान लागली तर हे रोड साईड वेंडर जे नारळ पाणी विकतात ते पाणी पिणं योग्य आहे का, बरोबर आहे का, आणि सनस्ट्रोक होण्याचे मेन रिझन्स काय आहेत ते काही सांगा. फारच छान, सुंदर प्रश्न आहे. काय सांगणार डॉक्टर साहेब? नक्कीच आपण ते डिस्कस करणारच आहोत. कारण आपण आपल्या उन्हाळ्यामध्ये पाहतो की आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण हे कमी होत असतं किंवा हायड्रेशन आपल्या शरीराचं मेंटेन खूप करणं गरजेचं आहे. त्यामुळे असे रोडवर असतील किंवा नारळ पाणी वगैरे आपल्या शरीरासाठी नक्की चांगले आहे, किंवा लिंबू पाणी वगैरे म्हणतो का आपण, लिंबू सरबत आहे किंवा उसाचा रस वगैरे आहे. तर असे प्रमाण जे आहे नारळ घ्यायचं पाणी वगैरे घेणे आपल्या शरीरासाठी नक्कीच चांगलं आहे. किंवा आपल्यासोबत जर पाणी असेल की आपल्या तहान जरी लागली नसेल तर हे कंटिन्यू पाणी वगैरे पित राहणे हे खूप गरजेचं आहे. आणि जे उष्माघात जर आपण पाण्याचं प्रमाण आपलं मेंटेन नाही केलं तर आपलं डिहायड्रेशन होऊन आपल्या त्याच्यावर किडनीवर वगैरे इफेक्ट होऊ शकतो, किंवा पेशंट बऱ्याच वेळेस रिनल फेल्युअरमध्ये सुद्धा जाऊ शकतं, किंवा हीट स्ट्रोकमुळे सुद्धा आपल्या मेंदूवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपल्या उन्हाळ्यामध्ये कुठेही बाहेर जाताना नारळ पाणी किंवा लिंबू पाणी आहे जर चांगले असतील तर आपण ते बघून कुठे दूषित वगैरे काय नाही हे जर आपण बघून घेतलं तर जे काही आजार होणार आहेत की त्यांचा मेन कन्सर्न ते घ्यायला पाहिजे का नाही, तर आपल्या शरीरासाठी ते खूप गरजेचं आहे. तर मला तर असं वाटतं की आपल्या गरजेनुसार हे पदार्थ वगैरे सेवन वगैरे केलं तर चालतं. फारच छान. मित्रांनो, म्हणजे स्वच्छतेची भान ठेवून आपण जर जे बाहेरचे पदार्थ आहेत ते घेतले, समजा पन्ह म्हणा, कोकम सरबत म्हणा, किंवा तरांनी जसं सांगितलं नारळ पाणी, त्याचा आपण आस्वाद घेऊ शकतो, आनंद घेऊ शकतो. डॉक्टर साहेब, आम्हाला पुढे हे सांगा की उन्हाळ्यात जी त्वचा काळवंटे, स्किन टॅनिंग होते, कोरडी त्वचा होते, तर त्याच्यासाठी काय करावं, त्याची काळजी कशी घ्यावी? पाहतो की आज उन्हाळ्यामध्ये बरेच ठिकाणी टेम्परेचर 40-45 वगैरे आहे. त्यामुळे आपण स्किन्स वगैरे कोरडी पडणे किंवा स्किन ड्राय वगैरे होते किंवा स्किन लालसर होणे, आणि बऱ्याच लोकांना स्किनवर पुरळ वगैरे येण्याची शक्यता जास्त असते. किंवा आपण पाहतो की लहान मुलं घामोळ्या वगैरे. आणि उन्हाळ्यामध्ये शक्यतो जसे की अल्ट्रा व्हायोलेट रेज वगैरे जास्त प्रमाणात असतात. त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये तर नाही, बऱ्याच बाहेरच्या देशात आपण असे आढळून आले की त्याच्यामुळे स्किन कॅन्सरसुद्धा होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपल्या उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं असते. त्यामुळे आपण कपडे वगैरे जे व्हाईट कलरचे आहेत किंवा सुती कपडे किंवा असे सैल कपडे घालणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही लोशन्स वगैरे असतात, ते लोशन्स वगैरे आपल्या शरीरावर लावू शकतो, किंवा सनस्क्रीन लोशन्स वगैरे आहेत. किंवा त्वचा कोरडी पडत असेल, त्वचेवर जे इचिंग वगैरे किंवा अशा होत असतील तर इचिंगला जे होणारे जे काही लोशन्स वगैरे आहेत ते आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर आपण घेतलं तर असे काही पुढे स्किन टॅनिंग असेल किंवा स्किन कॅन्सर होण्याची शक्यता, जे की आपल्या देशामध्ये तर आता एवढा प्रमाण आहे जे की अल्ट्राव्हायोलेट रेज वगैरे आपल्याकडे कमी प्रमाणात येताना आहेत, पण दुसऱ्या देशामध्ये असे ते प्रमाण वाढताना आपण बघितलेलं आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये बाहेर पडताना वगैरे आपण शरीर आहे किंवा हात असतील, पाय असतील, डोकं वगैरे असेल, हे पूर्णतः कम्प्लिटली आपण झाकणं वगैरे गरजेचं आहे. आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जे काही ट्रीटमेंट आहे ते वापरलं तर हे जे काही स्किनचे आजार आहेत ते आपण कमी करू शकतो. फारच छान. म्हणजे मित्रांनो, टोपी किंवा सैलसर कपडे, पूर्ण जे अंग झाकलं जाईल असे कपडे घातलेलं चांगलं. आणि डॉक्टर साहेब, उन्हाळ्यात डोळ्याची काळजी किंवा डोळ्यांना कुठला त्रास होऊ शकतो ते देखील आम्हाला सांगा. नक्कीच आपल्या पाहतो की उन्हाळ्यामध्ये जे आहेत आपल्या डोळ्यांना खूप त्रास होत असतो, त्याला आपण हीट वेव्ज आहेत. तर हीट वेव्ज आपण ते जे दाहकता आहे त्या हीट वेव्जमुळे आपल्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. डोळे वगैरे कोरडे पडणे किंवा डोळ्यामध्ये इरिटेशन्स वगैरे किंवा डोळे जळजळ होणे. आपण पाहतो की बऱ्याच लोकांना डोळे लालसर वगैरे होतात किंवा कंजक्टायव्हिटिस वगैरे हा प्रकार आहे, ते डोळ्याला त्रास होऊ शकतो. तर ह्या डोळ्यांना अगर त्रास वगैरे होऊ नये म्हणून आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा ऑप्थॉलॉजिस्ट डोळ्याचे डॉक्टर आहेत त्यांना दाखवून आपल्याला जर काही ड्रॉप्स वगैरे गरज पडत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते ड्रॉप्स वगैरे वापरायला वगैरे पाहिजे. आणि आपल्याला डोळ्याला त्रास होऊ नये किंवा उन्हाळ्यामध्ये बाहेर पडताना वगैरे आपल्याला डोळ्याला गॉगल्स वगैरे वापरणे किंवा कोणी चष्मा वगैरे वापरत असेल त्यांना पॉईंट्स वगैरे असतील तर डॉक्टरांशी सल्ल्यानुसार ते पॉईंट्सचा चष्मा वगैरे वापरणे खूप गरजेचं आहे. आणि आपल्या बाहेर ज्यावेळेस जात असताना डोक्यावर टोपी वगैरे
किंवा छत्री जरी असेल तर छत्री आपण वापरू शकतो, ज्याच्यामुळे आपल्याला डायरेक्टली बाहेरचे जे काही सूर्याचे किरणं असतील किंवा हीट वेव्ज वगैरे असतील, ही उष्णतेची लहाट जे म्हणतो आपण, या डोळ्याला डायरेक्टली ती कॉन्टॅक्ट होणार नाही, त्याच्यामुळे आपल्या डोळ्याला त्रास होईल असं काही कमी शक्यता आहे. त्यामुळे आपण हे जर उपाय केलं किंवा आपल्या डॉक्टरांच्या ऑप्थॅल्मॉलॉजिस्टच्या सल्ल्यानुसार काही ड्रॉप्स वापरले तर ते आपले जे काही आजार होतात डोळ्यांच्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण कमी करू शकतो. फारच छान. डॉक्टर साहेब, आता आपण लघवीच्या संस्थेकडे वळूया की उन्हाळ्यात जी उन्हाळी लागते म्हणा किंवा लघवीचं इन्फेक्शन होतं, तर त्याविषयी आम्हाला सांगा. कारण का आपण पाहतो की उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या शरीराच्या घामामुळे आपलं पाण्याचं प्रमाण वगैरे कमी होत असतं. तर अशा उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण पाणी वगैरे कमी पित असतो, जर पाण्याचं प्रमाण कमी जर झालं असेल तर त्यामुळेच आपण बऱ्याच रुग्णांचं असं कंप्लेंट असतं की सर मला लघवीमध्ये जळजळ वगैरे होणे, त्यालाच आपण उन्हाळी वगैरे म्हणतो. किंवा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्सचा प्रमाण बऱ्याच रुग्णांमध्ये आपल्याला आढळून येतो, जसे की डायबेटिक पेशंट्स आहेत किंवा युरिनरी सिस्टीमचे काही ऑलरेडी आजार आहेत. तर अशा रुग्णांमध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन्स किंवा लघवीमध्ये जळजळ होणे किंवा उन्हाळी लागणे हा प्रमाण आपण पाहतो की ह्या उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात आढळून येत असतं. तर हे असे उन्हाळी किंवा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होण्यामधून जास्त प्रमाणामध्ये पाणी वगैरे पित राहणे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण युरिनची टेस्ट वगैरे जर केली, त्याच्यानुसार काही कल्चर्स वगैरे किंवा अँटीबायोटिक्स असतील किंवा काही असे सिरप वगैरे असतात, एका आपण ग्लासच्या पाण्यामध्ये ते टाकून 2 ते 3 वेळेस दिवसभरात जर घेतलं तर जे काही युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन किंवा युरिनरी ट्रॅक सिस्टीमशी रिलेटेड काही इन्फेक्शन्स वगैरे असतील किंवा आजार असतील किंवा उन्हाळी लागणे वगैरे आहे, तर हे आपल्या जे काही आजार आहे हे नक्कीच कमी होतील. फारच छान. डॉक्टर साहेब, मगाशी आपल्याला पुण्याहून एक फोन आलेला उष्माघाताविषयी, म्हणजे हीट स्ट्रोक विषयी त्यांचा प्रश्न होता. तर आम्हाला सांगा, उष्माघात, हीट स्ट्रोक म्हणजे काय आणि त्याचे काही प्रकार असतील तर ते देखील आम्हाला सांगा. आपण पाहतो की आपल्या शरीराचं नॉर्मल तापमान हे 36 डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं. कारण आपल्या शरीराचं तापमान हे मेंटेन करताना जे आपल्या शरीरामधून घाम वगैरे येत असतं, तर हे घाम हे येण्याची एक नॉर्मल प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे आपली शरीर हे आपलं थंड किंवा कूल ठेवलं जातं. पण ज्यावेळेस बॉडीचा टेम्परेचर त्याच्या प्रमाणात जर वाढलेलं असेल तर आपल्या शरीरामध्ये पाण्याचं काम फक्त घामाद्वारे आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन करणं नसतं, तर आपल्या शरीरामधले काही महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत त्यालासुद्धा ते आपलं पाणी वगैरे लागत असतं, जसे काही ब्रेन आहे, किडनी आहे किंवा आपलं हृदय आहे किंवा आपले स्किन्स वगैरे आहे, तरी जिथे आपल्याला पाण्याचं लागत असतं. पण आपल्या इन्व्हायरमेंट पाहतो की आजकाल सगळीकडे आपल्या टेम्परेचर 40 ते 45च्या वर असतं. ज्यावेळेस 45च्या वर आपल्या बाहेरचा वातावरणाचं टेम्परेचर जास्त असतं, त्यावेळेस आपल्या शरीराचं प्रमाणसुद्धा पाणी बाहेर जास्त प्रमाणात पडत असतं. आणि ज्यावेळेस आपल्या बॉडीचं टेम्परेचर 43च्या वर जात असेल आणि किंवा आपल्या शरीरामधलं जर पाण्याचं प्रमाण कमी झालं असेल तर आपल्या शरीरामध्ये जे आपलं कूलिंग सिस्टीम, जेव्हा आपलं शरीर थंड ठेवण्याची जी प्रक्रिया असते ती ठप्प पडल्यासारखी होऊन जाते. मग त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस टेम्परेचर 43 डिग्री सेल्सिअसच्या वर जातं, त्यावेळेस आपल्या शरीरामधले जे रक्तामधले जे प्रोटीन्स वगैरे असतात, हे प्रोटीन डिजनॅच्युरेशन ऑफ प्रोटीन्स किंवा हे प्रोटीन डिस्ट्रक्शन होण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकतं. आपण पाहतो की गरम पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण अंड वगैरे ठेवलं, जे उकळलेलं अंड पाहतो त्याप्रमाणे आपले प्रोटीन्स वगैरे होऊन जातात. त्यामुळे आपल्या शरीरामधले जे रक्त विसरण संस्थेमधले जे रक्त वगैरे असतं ते घट्ट वगैरे होऊन जातं आणि त्याच्यामध्ये ते रॅब्डोमायलिसिस आपण म्हणतो, जे त्यामुळे प्रोटीन्स किंवा आरबीसी डिस्ट्रक्शन वगैरे होतं. त्यामुळे रॅब्डोलायसिसमुळे वगैरे किंवा घट्ट रक्त होणे, ज्यावेळेस हे घट्ट रक्त होतं त्यावेळेस आपल्या शरीरातले जे महत्त्वाचे ऑर्गन मी सांगितले की ब्रेन आहे, हार्ट आहे, किडनी आहे किंवा लिव्हर आहे, तर तिकडे हे पाणी सप्लाय जो असतो की तो कमी प्रमाणात होऊन जातं. त्याच्यामुळे हे मल्टी ऑर्गन फेल्युअर वगैरे होतं आणि ज्यावेळेस रॅब्डोमायलिसिस वगैरे होतं त्यावेळेस त्याचा इफेक्ट आपल्या किडनीवर पडतो, त्यामुळे किडनी फेलसुद्धा होऊ शकतं. आणि ज्यावेळेस अल्टिमेटली आपल्या मेंदूला ज्यावेळेस रक्तपुरवठा कमी होतं त्यामुळे सुद्धा ह्या रुग्णांना किंवा हीट स्ट्रोकमुळे आपल्या शरीरामध्ये त्याचा इफेक्ट होतं, जे काही फिट्स वगैरे येणे किंवा पेशंट कोमामध्ये जाणे. तर हे जे हीट स्ट्रोक आहे त्यामुळे हे खूप कारण का हीट स्ट्रोक झाल्यानंतर मॅक्झिमम मॉर्टॅलिटी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या प्रमाणात किंवा कंटिन्यू पाणी पित राहणे, ताणलं जर लागलं तरी पाणी पित राहणे
किंवा आपलं हायड्रेशन मेंटेन करणं हे मला तरी असं खूप वाटतं की गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला हीट स्ट्रोक होणार नाही. फारच छान. डॉक्टर साहेब, आम्हाला हे देखील सांगा की उष्माघाताचा जो प्रकार आहे तो कुठल्या वयोगटामध्ये जास्त आढळून येतो आणि कोणाला किंवा कुठल्या कामामध्ये अधिक धोका आहे ते देखील सांगा. आपण पाहतो की ज्यांना आजार होतो त्याला हाय रिस्क ग्रुप म्हणतो. तर जसे आजार लहान मुलं आहेत किंवा सिनियर सिटीजन्स आहेत, वय 60 वर्षाचे किंवा ज्येष्ठ नागरिक वगैरे आहेत, ह्यांना जास्त धोका असू शकतो. किंवा बाहेर उन्हामध्ये जास्त काम करणारे जे असतात, शेतकरी असतील किंवा मिलिटरी पीपल्स असतील, जिथे कंटिन्यू ज्यांना उन्हामध्ये काम करावं लागतं, असे लोकांना हा जास्त धोका होण्याची शक्यता असते. ज्यांना काही स्किनचे आजार असतील किंवा आपल्या त्वचेशी आजार वगैरे असतील, ह्या लोकांना सुद्धा हीट स्ट्रोकचे प्रमाणात जास्त होतं. किंवा जे काही रुग्ण अँटीसायकोटिक ड्रग्स असतील, तर हे ड्रग्स घेणारे जे काही रुग्ण आहेत, तर ह्यांच्यामध्ये सुद्धा हा हीट स्ट्रोकचं प्रमाण जास्त होऊ शकतं. किंवा ओबेसिटी पेशंट्स आहेत किंवा ते कोणी रेनल ट्रान्सप्लांट असेल, किडनी ट्रान्सप्लांटचे पेशंट्स असतील, तर हे हाय रिस्क ग्रुपमध्ये असतात. किंवा कोमॉर्बिड कंडिशन ज्यांना आहेत, तर हे यांना जास्त शक्यतो हीट स्ट्रोक होण्याची शक्यता ह्या रुग्णामध्ये आपल्याला आढळून येतं. आणि हीट स्ट्रोकवर ची लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावर उपचार कसे करतात हे देखील आम्हाला आणि आमच्या मित्रांना सांगा. कारण का हीट स्ट्रोकचे लक्षणं आपण पाहतो की असे रुग्ण वगैरे ज्यावेळेस त्यांचं बॉडी टेम्परेचर वाढलेलं असतं आणि त्यांना पोटात दुखणे किंवा मळमळ होणे आणि त्वचा वगैरे कोरडी पडणे, त्वचा वगैरे लालसर वगैरे होणे आणि त्याचा इफेक्ट जर जास्त झाला तर लोकांनी कन्फ्युजनल स्टेट किंवा डेलिरियम वगैरे म्हणतो की लोकांना काही त्यांना आपण ते पेशंट रुग्ण काय बोलतो हे सुद्धा त्यांना कळत नसतं. त्याच्यामुळे त्याच्या मेंदूवर डोक्यावर इफेक्ट झालेला असतं, जसे की डेलिरियम आहे किंवा बऱ्याच रुग्णांना फिट्स वगैरे येणे किंवा कन्व्हल्जन्स वगैरे होऊ शकतं. आणि हे कन्व्हल्जन्स झाल्यानंतर बरेच पेशंट रुग्णसुद्धा डायरेक्टली कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे हे असे जे काही रुग्ण वगैरे आहेत की ज्यांना ह्यांना काही असर वाटत असेल किंवा रॅब्डोमायलिसिस वगैरे झालेलं असेल, तर सिव्हिरिटीमध्ये त्यांच्या किडनीवर इफेक्ट होऊन त्यांचं युरिन आउटपुट वगैरे सुद्धा जे आहे की लघवीचं प्रमाण वगैरे कमी होत असतं. तर ही जर लक्षणं जर आपल्याला आढळले असेल तर ह्या लोकांनी आपल्याला लगेच डॉक्टरांना दाखवून घेणं खूप गरजेचं आहे. फारच छान. डॉक्टर साहेब, वेळेला मर्यादा आहे, तर जाता जाता आमच्या मित्रांना तुम्ही काय संदेश देणार? मला असं वाटतं की उन्हाळा वगैरे आहे ते ही स्ट्रोक होण्याची शक्यता जास्त आहे. तरी कोणी बाहेर वगैरे जाताना आपली स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. बाहेर जाताना डोक्याला टोपी वगैरे किंवा छत्री वगैरे वापरायला पाहिजे किंवा गॉगल्स वगैरे. आणि कपडे वगैरे वापरताना व्हाईट कलरचे किंवा सुती कपडे आणि कंटिन्यू आपलं हायड्रेशन मेंटेन करणं गरजेचं आहे. आणि जे किंवा चहा कॉफी वगैरे घेणे शक्यतो उन्हाळ्यामध्ये आपण टाळायला पाहिजे. किंवा कोणी काही अल्कोहोल इंटेकची हिस्ट्री किंवा कोल्ड्रिंक्स वगैरे घेण्याचे हे पदार्थ वगैरे सुद्धा टाळायला पाहिजे. पण अशी हे जे काळजी घेतलं किंवा उन्हामध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस शक्यतो 12 ते 4च्या दरम्यान काम वगैरे त्यांनी करताना टाळायला पाहिजे. सकाळी किंवा संध्याकाळी जर हे कामाचे आवर्स किंवा वर्किंग आवर्स आपण आपले स्वतःच्या उन्हाळ्यानुसार चेंज केलं तर नक्कीच हे आपलं काही हीट स्ट्रोक आहे किंवा दुसरे आजार आहेत आपण टाळू शकतो. फारच छान. डॉक्टर मधुकर गायकवाड, तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद. आमच्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या आरोग्य संपदाच्या टीमतर्फे आणि आमचे जे प्रेक्षक मित्र आहेत त्यांच्यातर्फे. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही आहे. त्यासाठी पुढील भागात नवीन विषय घेऊन आम्ही पुन्हा भेटायला येणारच आहोत आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद, नमस्कार.